ओके, तर माझा आवाज सगळ्यांना येत असेल. तर ही जी बॅच आहे, म्हणजे आता आपण हे जे सेशन चालू करतोय, तर हे प्लेसमेंट ओरिएंटेड करतोय. तर प्लेसमेंट स्टडी कसा करायचा आणि ऑर्गनायझेशन मध्ये प्लेस कसं व्हायचं, त्याच्यानंतर आपल्याला काय काय प्रिपरेशन्स करायला लागतात आणि आतापर्यंतचं जे स्टडी मटेरियल आहे, म्हणजे जे व्हिडिओज आहेत यूट्यूबवर अवेलेबल आहेत किंवा डेऑप्स क्लाउड किंवा युनिक्स लिनक्स मायस्क्वेल पायथॉन आणि त्याच्यानंतर लॉजिक बिल्डिंग. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशा शिकायच्या आणि कशा पद्धतीने आपण प्लेस होऊ शकतो, तर ह्या रिलेटेड ही बॅच असणार आहे. तर सॅटर्डे संडे म्हणजे 9:30 वाजता आपण ही बॅच घेणार आहे. मराठीमध्ये असेल कंटेंट आणि एनीवन हु इज इंटरेस्टेड टू जॉईन दिस ते जॉईन करू शकतात. म्हणजे जस्ट मला पिंग करायचं आहे व्हॉट्सअपवरती किंवा कुठं पण आणि त्याच्यासाठी मग आपलं जॉईन केल्यानंतर व्हॉट्सअपवरती लिंक येत जाईल आणि त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत याच्यामध्ये. तर शिकायचंय कशासाठी, तर महत्वाचं हे असतं की प्रत्येकाला प्लेस व्हायचं असतं. प्लेस का व्हायचं की शिक्षण संपलंय म्हणजे बॅचलर डिग्री झाली, मास्टर डिग्री झाली, त्याच्यानंतर आपल्याला ऑर्गनायझेशन मध्ये जायचं असतं आणि त्याच्यासाठी आपण हे सगळं शिकत असतो. शिकत असताना नेमकी स्टडी काय काय करायचं आणि इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर काय असतं, तर हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही. तर ह्या पर्टिक्युलर क्लासच्या माध्यमातून आधी सुद्धा खूप सारे मुलं प्लेस झालेत आणि ते आता चांगल्या इंडस्ट्रीमध्ये काम करताय. म्हणजे तुम्ही जर ग्रुपमध्ये असताल तर तुम्हाला माहित पण असेल की कशा पद्धतीने मुलं प्लेस होत आहे, ते कशा पद्धतीने स्टडी करतायत, स्टडी करण्यासाठी काय काय लागतं आणि स्टडी करताना काय काय चॅलेंजेस वगैरे येतात, हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं. आता स्टडी करायचा म्हणजे नेमकी काय करायचं, तर एक तर आपली मास्टर डिग्री आपण करत असतो, त्याच्यानंतर बॅचलर डिग्री झालेली असते, फर्स्ट क्लास आपल्याला पाहिजे असतो आणि फर्स्ट क्लास नंतर आपल्याला इंडस्ट्रीमध्ये जायचं. मग इंडस्ट्रीमध्ये जायचं तर आपल्याला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड एक्झाम वगैरे द्यायला लागतं. इंटरव्ह्यूजसाठी आपल्याला रिझ्यूम चांगला प्रिपेअर करायला लागतो. त्याच्यानंतर एडिटर्स वगैरे आपल्याला आले पाहिजेत. लॉजिक बिल्डिंगच्या असाइनमेंट चांगल्या आल्या पाहिजेत. आता ह्या असाइनमेंट कशा करायच्या, त्याच्यासाठी काय काय टूल्स लागतात, टेक्नॉलॉजीज काय लागतात, तर हे आपण येणाऱ्या सेशनमध्ये बघणार. पण रिसेंट जो ट्रेंड आहे म्हणजे एआय टूल्स, डेऑप्स, क्लाउड या म्हणजे तुम्ही जर क्लॉड बघितला असेल किंवा कर्सर, विन्सर, या सगळ्या गोष्टी आपल्याला यायला पाहिजेत. म्हणजे कोडिंग जे हे आता इझी झालंय, बट जरी एआय जरी आलंय तरी पण एआय यूज कसं करायचं किंवा त्याला क्वेश्चन्स काय विचारायचे, तर हे आपल्याला समजलं पाहिजे. तर बेसिक एक वर्क फ्लो आहे की त्याच्यामध्ये आपल्याला सी पासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे ॲज अ बिगिनर जर आपण जात आहोत किंवा एक्सपिरियन्स जरी पर्सन असतील तरी पण त्यांच्यासाठी कोर जो नॉलेज आहे किंवा कोर जो पार्ट आहे त्याच्यासाठी लॉजिक बिल्डिंग, डिबगिंग, कंपायलेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, त्याच्यानंतर लिनक्स, मायस्क्यूएल, पायथॉन, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या लागतातच. कारण जरी एआय आलं तरी तुम्ही कोड करू शकता, बट प्रोडक्शन इश्यूज किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल जे आहेत हे अचानक डेव्हलप होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे कोडिंगचं नॉलेज असलं पाहिजे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन जे आपण करतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स आन्सर्स नीट देता आले पाहिजेत. प्रॉब्लेम सॉल्व्ह नीट करता आले पाहिजेत. कम्युनिकेशन तुमचं चांगलं असलं पाहिजे. रिझ्यूम वरती तुमचे प्रोजेक्ट वगैरे असले पाहिजे आणि सुरुवातीला आधी राहायचं की 1-2 प्रोजेक्ट केले, आपण त्याच्यावरती आत जाऊ शकत होतो. पण आता तुमच्यासाठी कॉम्पिटिशन खूप आहे. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर खूप साऱ्या कंपन्या तर आहेत, पण जॉब मार्केट जे आहे तर ते फक्त एक्सपर्टलाच त्याच्यामध्ये ऍड करता येत आहे किंवा एक्सपर्टलाच त्याच्यामध्ये चान्स मिळतोय. मग तुम्ही एक्सपर्ट कसं बनायचं, तर हे सगळं आपण या बॅचमध्ये बघणार आहे. तर टेक्नो मराठी विथ MW आणि डेऑप्स लवर हे युट्यूब चॅनल्स तुम्ही प्रेफर करू शकता. त्याच्यामध्ये व्हिडिओज, टेक्निकल कंटेंट हे सगळं आहे. हे कधी काय यूज करायचं मी तुम्हाला सांगेल. त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येतात तर ते सुद्धा तुम्ही मला कम्युनिकेट करू शकता. म्हणजे दॅट यू कॅन कम्युनिकेट बाय कॉलिंग विथ मी किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही कम्युनिकेट करू शकता. कमेंट तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. तर जे पण तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत तर ते आपण याच्यामध्ये डिस्कस करणार.
तर माझं जे बॅकग्राऊंड आहे म्हणजे मी आता जवळपास 12 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि टीचिंग हे फक्त एक आवड असल्यामुळे मी युट्यूबवरती सुद्धा व्हिडिओज बनवलेत किंवा क्लासेसच्या माध्यमातून किंवा टेक्निकल कंटेंट शेअर करण्याच्या माध्यमातून मला जे येतंय तर ते मी विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जात असतो. तर याच्यामध्ये खूप सारे बाकीचे फॅक्टर्स पण येतात की तुमचा नेमकी कोर्स कसा आहे आणि कोर्स झाल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी शिकायच्यात तर हे पण त्याच्यामध्ये महत्वाचं असणार आहे. तर सध्याच्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला जर एंट्री मारायचं आहे म्हणजे कंपनीमध्ये जर एंट्री मारायचं आहे तर इंटरव्ह्यू तर क्रॅक करायला लागेल. इंटरव्ह्यू क्रॅक करताना कधी कधी 2 इंटरव्ह्यू होतात, कधी कधी 3 इंटरव्ह्यू होतात. मग दॅट डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशन. काही इंटरव्ह्यूज तुमचे MySQL, लिनक्स किंवा बेसिक कोडिंगवर होतं. काही इंटरव्ह्यूज ऍडव्हान्स लेवल म्हणजे डेटा स्ट्रक्चरचं कोडिंग त्याच्यामध्ये एक्सपेक्ट केलं जातं. तर हे सगळं आपल्याला आलं पाहिजे आणि हे येण्यासाठी आपल्याकडे टाइम कमी असतो. म्हणजे जर तुम्ही मास्टर डिग्री ऑलरेडी शिकत आहात किंवा तुम्ही बॅचलर डिग्री ऑलरेडी शिकत आहात, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर टाइम फ्रेम मधनच हे सगळं अचीव्ह करायला लागतं. कारण लास्ट सेमिस्टर जे असतं ते बऱ्याचदा इंडस्ट्रियल ट्रेनिंग किंवा इंटर्नशिपसाठी असतं आणि त्याच्यानंतर आपल्याला प्लेस व्हायचं असतं. आता प्लेस होताना खूप साऱ्या कंपन्या असतात. याच्यामध्ये काही नावाजलेल्या कंपन्या असतात, काही वेगवेगळ्या कंपन्या असतात. काही कंपन्यांचे नाव आपल्याला माहीत पण नसतात. पण त्या कंपन्या सुद्धा चांगल्या ठिकाणी किंवा चांगल्या प्रकारचं आपल्याला पेमेंट ऑफर करू शकतात किंवा प्रोफाईल चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. तर जेवढं तुम्हाला सुरुवातीच्या काळात शिकायला मिळणार आहे, तर ते सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. तर त्याच्यासाठी तुमची एक म्हणजे तयारी असली पाहिजे, की मला ते करायचं आहे आणि एनी हाऊ मला प्लेस व्हायचं. तर प्लेस होण्यासाठी तुम्हाला म्हणजे डेली एक पर्टिक्युलर क्रायटेरिया क्रिएट करायचं आहे, की मी एवढे प्रोग्राम्स करतोय का? किंवा मला लिनक्स समजलंय का? मला MySQL समजलंय का? तर निश्चितच म्हणजे एका दिवसात हे सगळं होणार नाहीये. याच्यासाठी बऱ्याचदा 6 मंथ टू 1 इयर तर हा प्लेसमेंटचा एक टाइम झोन असतो. त्याच्यासाठी आपण पर्टिक्युलर पुस्तकं आपल्याकडे असले पाहिजे. पर्टिक्युलर प्रोग्राम्स आपल्याकडे असले पाहिजे प्रॅक्टिस करायला. प्रॉब्लेम स्टेटमेंट आपल्यासमोर असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की आपण एक पर्टिक्युलर स्टेप बाय स्टेप्स गेलो पाहिजे. म्हणजे मी जर डायरेक्ट जावा शिकतोय, मला सी माहीतच नाही किंवा C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड माहीतच नाही आणि मी डायरेक्ट जावा, पायथॉन शिकायला घेतोय, AI शिकायला घेतोय, तर मी परफेक्ट बनणार आहे का? निश्चितच नाही. तर त्याच्यामुळं तुम्हाला सुरुवात जी आहे ती एकदम बेसिक पासनं चालू करा आणि बेसिक पासनं करत करत आपल्याला याच्यामध्ये चांगल्या लेवलचं कोडिंग त्याच्यामध्ये शिकायचं. तर हे सगळं करत असताना तुम्हाला काय प्रेफर करायचंय, कुठून शिकायचंय, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सॅटर्डे, संडे 9:30ला हे सेशन्स होत राहतील. याच्यामध्ये कुठले टूल शिकायचे आहेत, काय-काय इन्स्टॉलेशन करायचंय आणि फ्रॉम द बेसिक आपण याच्यापासून सुरुवात करणार आहे. काही गोष्टींना जिथं तुम्हाला ऑलरेडी कंटेंट म्हणजे अवेलेबल आहे. म्हणजे लेट्स से आता सी लँग्वेजचं जे कंटेंट आहे ऑलरेडी अवेलेबल किंवा C++चं कंटेंट हे ऑलरेडी अवेलेबल आहे. तर तिथं मी तुम्हाला त्या लिंक्स वगैरे प्रोव्हाईड कराल. 1 to 1 मध्ये पण आय विल गाईड यू, की सी मध्ये प्रोजेक्ट करायचा आहे तर तो कसा करायचा आहे. C++चा प्रोजेक्ट करायचा आहे तो कसा करायचा किंवा स्प्रिंग बूटमध्ये तुम्हाला काय आलं पाहिजे. जावामध्ये तुम्हाला काय आलं पाहिजे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे नेमकी काय? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहे आणि लाँग रनिंग असेल, याच्यामध्ये प्लेसमेंटच्या रिलेटेडच फक्त आपण गोष्टी डिस्कस करणार. तर प्लेसमेंटसाठी काय आलं पाहिजे आणि आपल्याला कशा पद्धतीने स्टडी त्याच्यामध्ये करायचा हे सगळं आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर आय होप तुम्ही ऑलरेडी कुठला तरी कोर्स करताय म्हणजे आता जे जॉईन झाले ते मला माहिती आहे म्हणजे की कुणी मास्टर डिग्री शिकतंय, कोणाचं बॅचलर झालंय आणि दे आर प्रिपेअरिंग फॉर द कोडिंग इंटरव्ह्यूज. तर याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ऍडव्हान्स लेवलचं कोडिंग जे ते आलं पाहिजे. तर सुरुवातीला सी लँग्वेज पासून चालू करा. आता सी लँग्वेज ज्यावेळेस आपण शिकतो तर काही बुक्स तुमच्याकडे असले पाहिजे. त्याच्यामध्ये नागेश्वर राव जो रायटर आहे त्याचं बुक तुम्ही घेऊ शकता. यशवंतराव कानेटकर सरांचं बुक तुम्ही घेऊ शकता. तर असे कोडिंग सी विथ द सी लँग्वेज बाय अजय मित्तल हे सुद्धा बुक तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीचे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि याला घ्यायला खूप म्हणजे चार्जेस वगैरे लागत नाही. 500 ते 1000 रुपये तुमचे जातील फॉर गेटिंग ऑल दीज बुक्स. पण त्यातनं मिळणारं जे नॉलेज
हे तुम्हाला लाखोंचं पॅकेज त्याच्यामध्ये मिळवून देऊ शकतो. तर एंट्री करताना म्हणजे तुमच्याकडे हे सगळे बुक्स असले पाहिजे आणि नुसते बुकचा असून उपयोग नाही. तर आपल्याला त्याच्यापासून स्टडी करता आला पाहिजे. लॉजिक बिल्डिंग जे आहे किंवा पर्टिक्युलर कोड मला कंपायलर, इंटरप्रिटर हे कन्सेप्ट नीट समजले पाहिजे. आणि एकदम डिटेलमध्ये तुम्हाला कसं जाणार आहे, तर हे सगळं आपल्याला त्याच्यामधनं शिकायचं की मी जास्तीत जास्त डिटेलमध्ये जाऊन कसं शिकू शकतो. जास्तीत जास्त खोलमध्ये जाऊन मी कसं शिकू शकतो. प्रत्येक कन्सेप्ट मला कसं समजणार आहे. अशा पद्धतीचा जर तुम्ही अभ्यास करू शकला, तर तुम्ही ते विसरणार नाहीयेत कधीच. बरोबर? तर तेच तुम्हाला अचीव्ह करायचं आहे आणि कॉलेजमध्ये बऱ्याचदा असं होतं की तिथं शिकत असताना मेन फोकस काय असतो की मला डिस्टिंक्शन कसं मिळणार आहे किंवा मला फर्स्ट क्लास कसं मिळणार आहे. पण डिस्टिंक्शन जरी मिळालं म्हणजे लगेच आपण प्लेस होऊ, तर असं नसतं. तर प्लेसमेंट होण्यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीच तुम्हाला सॉर्ट तिथं करायच्यात. तर टेक्नो मराठी विथ एम-डब्ल्यू हे जर यूट्यूब चॅनल तुम्ही ओपन केलं, तर याच्यामध्ये सी लँग्वेज, C++, त्याच्यानंतर डेऑप्स, लिनक्स, जावा, डेटा स्ट्रक्चर अशा पद्धतीच्या प्लेलिस्ट तिथं तुम्हाला मिळतील. आणि प्रत्येक सेशनमध्ये आपण सिक्वेन्सली तुम्ही जाऊ शकता. म्हणजे आता सी लँग्वेज शिकतोय, तर बेसिक पासून चालू करा, की सी लँग्वेजची हिस्ट्री काय होती? सी लँग्वेज कोणी डेव्हलप केली? त्याच्यानंतर सी लँग्वेजमध्ये सी लँग्वेज नव्हती त्यावेळेस आधीच्या लँग्वेजेस काय होत्या? कम्प्युटर पहिल्यांदा कधी आला? कम्प्युटर आला तर ऑपरेटिंग सिस्टीम पण आली. ऑपरेटिंग सिस्टीम आली तर फाईल आणि प्रोसेस पण आल्या. तर याच्यामध्ये ज्या गोष्टी होत्या, तर ह्या कशा इव्हॅल्युएट होत गेल्या आणि आता आपल्याकडे मोबाईलमध्ये पण ऑपरेटिंग सिस्टम असते. तर आपण जे शिकतोय ते खूप लेटेस्ट शिकतोय. म्हणजे जावा, Android किंवा Mac मशीन हे खूप म्हणजे रिसेंटली आलेलं आहे. आपण जे म्हणजे रिसेंटली जे डेव्हलप झालं आता एआय सुद्धा आपण जर बघतोय, की ChatGPT वगैरे यूज करतो. पण ChatGPT मार्केटमध्ये कधी आलं, की जस्ट 2-3 वर्षापूर्वी ChatGPT किंवा एआय टेक्नॉलॉजीज आल्यात आणि आता आपण त्या इफिशियंटली यूज करतो. म्हणजे जवळपास प्रत्येक जणाच्या मोबाईलमध्ये, WhatsAppमध्ये, Facebookमध्ये किंवा ब्राउझरमध्ये हे ॲप्लिकेशन्स आहेत. आपल्याला ह्या गोष्टी काळानुसार शिकायला लागतात. तर प्लेसमेंटसाठी प्रोजेक्ट सुद्धा कुठला करायचा आहे, काय-काय शिकायचंय आणि कसं शिकायचंय. तर मेन ह्या बॅचमध्ये आपण हेच सगळं शिकणार आहोत आणि तुम्हाला प्रॉपर त्या गोष्टी करायच्यात. जर क्वेशन असतील तर अनम्यूट करून तुम्हाला विचारायचंय पण, की "सर मी हा कोर्स करतोय किंवा करते, तर मी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे? कशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने मी प्लेसमेंट होऊ शकतो किंवा तर याच्या आधी सुद्धा जवळपास आता तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपवरती जो लर्निंगचा ग्रुप आहे, तर त्याच्यामध्ये जवळपास 10+ मुलं प्लेसमेंट झालेली आहे आणि ते आता चांगल्या कंपन्यांमध्ये काम करतात. तर हे मुलं जे आहेत ते एका दिवसात त्यांचा स्टडी होत नाही. तर 6 मंथ, 1 इयर, कधी-कधी 2 वर्ष सुद्धा लागतात. कारण प्रत्येकाचा जो आयक्यू पॉवर असतो, तर तो कमी जास्त असतो. शिकण्याचा जो स्पीड असतो, तो सुद्धा कमी जास्त असतो. तर म्हणजे गरजेचं नाही, की एखाद्याचं प्लेसमेंट 2 महिन्यात होईल, 6 महिन्यात होईल म्हणून मग माझं पण झालंच पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या तुमच्या अभ्यासाच्या स्टेप्सवरती असणार आहेत. कंपन्यांमध्ये जाणं सोपं आहे, पण तेवढंच ते टिकवणं अवघड आहे. प्रायव्हेट कंपन्याच खूप आहेत. म्हणजे जर फक्त पुण्यात जरी बघितलं, तरी जवळपास खूप साऱ्या आय-टी ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये आहेत. प्रत्येक ऑर्गनायझेशनची जी स्ट्रेंथ असते म्हणजे 50, 100, 1000, 2000 एम्प्लॉयी त्यांच्याकडे असतात. TCS, Capgemini, Cognizant, Infosys अशा नामांकित कंपन्यांमध्ये सुद्धा खूप सारे एम्प्लॉईज असतात. तर मग तिथं जायचंय कसं? त्यांची प्रोसेस कशी असते? आणि ॲप्लाय करणं, इंटरव्ह्यूला शेड्यूल होणं किंवा तिथपर्यंत जाणं हे सोपं आहे. पण तिथून पुढची जी प्रोसेस असते, की तिथल्या एक्झाम्स देणं, त्याच्यानंतर त्याच्यात पास होणं, इंटरव्ह्यूज देणं, त्याच्यामध्ये पण पास होणं, याच्या राउंड फेस करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या तुम्हाला खूप कमी टाईममध्ये अचीव्ह करायला लागतं आणि त्याच्यानंतर आपण प्लेस होत असतो. प्लेस होताना आपल्यासोबत बाकीची सुद्धा मुलं असतात आणि प्रत्येक राउंडमध्ये काही मुलं रिजेक्ट पण होतात, काही मुलं पास पण होतात. तर आपण जेवढे पण चान्सेस आपल्याला मिळणार आहेत, हे बऱ्याचदा असं पण असतं, की आपण कुठल्या कॉलेजला शिकतोय. जर कॉलेज आपलं चांगलं असेल, तर आपल्याला इंटरव्ह्यूचे जे चान्सेस आहेत, ते जास्त मिळतील आणि प्लेसमेंट तिथं होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे जर एखादं कॉलेज चांगलं आहे
तिथं कॅम्पस वगैरे येत आहेत, कंपन्या येत आहेत, तर तिथं आपल्याला चान्स जास्त मिळतो. त्याच्यामुळं कॉलेजवरती सुद्धा या गोष्टी डिपेंड असतात. बट जर आपण तशा कॉलेजला नाही आहेत, तर मग आपल्याकडे एकच ऑप्शन असतो की स्किल्स. मग स्किल्स कसं डेव्हलप करायचं, तर याच्यासाठी अभ्यास आणि हार्डवर्क तुम्हाला लागणार आहे. तर मी याच्याबद्दल आधी पण बऱ्याचदा बोललोय, आणि युट्यूबवरती जरी तुम्ही सर्च केलं की प्लेसमेंट स्टडीज बाय महेश वाबळे किंवा प्लेसमेंट स्टडीज बाय MW किंवा प्लेलिस्ट त्याच्या रिलेटेड बघितल्या, तर तुम्हाला त्या रिलेटेड गायडन्स त्याच्यामध्ये मिळेल. तर हे सगळं तुम्हाला म्हणजे स्टेप बाय स्टेप्स त्याच्यामध्ये जायचंय. कधी कधी आपला सेकंड क्लास असतो, फर्स्ट क्लास नसतो, तर त्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये मॅटर एवढं करत नाही. पण टेक्निकल स्किल जे आहे ते तुम्हाला म्हणजे प्रॉपर असलं पाहिजे. आपण कोर पार्ट जो आहे तो आपल्याला यायला पाहिजे. डिबगिंग, कंपायलेशन. सुरुवात करताना 4-5 चांगल्या लँग्वेजेस चूज करा. प्रत्येक सेटअप्स आपल्या मशीनवर असले पाहिजे. मशीन म्हणजे लॅपटॉप किंवा तुमचं जे मॉनिटर वगैरे तुमच्याकडे असेल. बऱ्याचदा आता नवीन जनरेशन मध्ये सगळ्यांकडे लॅपटॉप असतो, पण काही गोष्टी मुलांना बेसिक बेसिक पण येत नाही की मी तो लॅपटॉप नेमकी कुठल्या कंपन्याचा आहे, त्या लॅपटॉपमध्ये रॅम कशी चेक करायची किंवा हार्ड डिस्क कशी चेक करायची, सीपीयू कसा बघायचा, कर्नेल जो आहे त्याचं व्हर्जन काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं व्हर्जन काय आहे. तर ह्या ज्या गोष्टी असतात किंवा ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल कशी करायची, इथून सुरुवात असते. बऱ्याचदा आपण ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा इन्स्टॉल दुसऱ्याकडनं करून घेतो. तर इन्स्टॉलेशन जो पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने जमायला पाहिजे. जर स्टुडंट फेजमध्ये आपण आहोत, तर थोडंसं क्युरियासिटी जी आहे तर ती चांगली आपली असली पाहिजे. प्रत्येक गोष्ट, बेसिक कन्सेप्ट आपण चांगल्या पद्धतीने कसं शिकू शकतो, हे आपल्याला त्याचं म्हणजे लक्ष आपलं त्याच्याबद्दल असलं पाहिजे. आणि कमी टाइममध्ये आपल्याला पुढे जायचंय, तर म्हणजे तुमचा एक प्लॅन असला पाहिजे की मी 10 दिवसात, 15 दिवसात सी लँग्वेज शिकू शकतो का. फास्ट शिकायचं तर मला काय करायला लागेल. मग तसंच पुढचा सी झालं की C++ शिकायचंय, जावा शिकायचंय, पायथॉन शिकायचंय, MySQL शिकायचंय. त्याच्यानंतर स्प्रिंग बूट मी शिकू शकतो का, अँग्युलर JS वगैरे UI सुद्धा मी शिकू शकतो का. MySQL UI बॅकएंड ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, या कुठला पण प्रोजेक्ट करायचे तर त्याच्यामध्ये UI असतो, बॅकएंड असतो, MySQL असतो. तर मग ह्या गोष्टी आपण कशा शिकायच्या. तर तुम्हाला बेसिक जर आलं तर यू कॅन डेव्हलप एनी ऍप्लिकेशन. आणि आता जन AI सुद्धा आलंय. तर AIच्या माध्यमातून ChatGPT तर आपल्याला कोड लिहून देतो. म्हणजे आता जर मी त्याला विचारलं की लिंक लिस्ट रिव्हर्स कशी करायची, किंवा मला डबली सर्क्युलर लिंक लिस्टचा कोड लिहून दे की पर्टिक्युलर नोड ऍड करायचे, किंवा बायनरी सर्च ट्रीचा मी कोड त्याला विचारलं तर तुम्हाला लगेच देणार आहे. पण आता तो मला समजेल, बिकॉज मला काहीतरी एक्सपिरियन्स आहे किंवा मला बॅकग्राऊंड आहे, मला तो समजेल. बट जर तुम्ही इनिशियली गेला, तुम्हाला सी लँग्वेजचं म्हणजे काहीच माहित नाही, तुम्हाला पॉइंटर कसा यूज करायचं माहित नाही, मेमरी अलोकेट कशी करायची माहित नाही, कोड कंपाईल कसा करायचा हे पण बऱ्याच मुलांना माहित नसतं कॉलेजमध्ये असताना. तर हे जर माहित नसेल, जरी तुम्हाला AI ने भरपूर गोष्टी दिल्या, तरी पण तुम्ही त्याला रन करू शकता का, निश्चितच नाही करू शकत. कारण तुमच्याकडे ते वेपन्स नाही आहेत, तुमच्याकडे तो स्किल नाही. तर त्याच्यासाठी वेपन्स म्हणजे काय, की प्रत्येक गोष्टीचं सेटअप आपल्याकडे असला पाहिजे. मग सुरुवातीला तुम्ही लँग्वेजेस शिका. त्याच्यानंतर मग AI ML सुद्धा तुम्हाला हाय लेवलचं शिकायचं. तर AI ML, डेव्हऑप्स, क्लाउड ह्या गोष्टी आपल्याला कधी शिकायला लागतात, की आपल्याला काहीतरी पॅकेजेस चांगले पाहिजेत. म्हणजे IT ऑर्गनायझेशन मध्ये जर जायचंय, तर प्रत्येकाला काय असतं, की पॅकेजेस चांगले पाहिजेत. मग पॅकेजेस असेच चांगले भेटत नाहीत, तर तुम्हाला त्या लेवलचं स्किल सुद्धा असलं पाहिजे. तर स्किल सोबत जर तुमच्याकडे सर्टिफिकेशन्स असतील, तर त्याचा सुद्धा चांगल्या पद्धतीने फायदा होतो. जर बेसिक तुम्ही गोष्टी शिकलात, तर त्याच्यानंतर तुमच्याकडे जर सर्टिफिकेशन्स आहेत, म्हणजे जावाचं पण सर्टिफिकेट करू शकता, सीचं पण करू शकता, किंवा डेव्हऑप्स मध्ये CK वगैरे कुबरनेटिसचं पण तुम्ही सर्टिफिकेशन्स करू शकता. AWSचं सर्टिफिकेशन करू शकता, Azureचं सर्टिफिकेशन करू शकता. AI किंवा MLचे पण तुम्ही सर्टिफिकेशन करू शकता. आता क्लॉड जरी असेल तरी क्लॉड AIचं सुद्धा सर्टिफिकेशन आहे. कर्सर कसं यूज करायचं याचे सर्टिफिकेशन्स आहेत. तर हे जर तुमच्याकडे असेल आणि प्रोजेक्ट जर तुमच्या प्रोफाईलवरती असेल, तर इंटरव्ह्यूअर पहिली स्टेप्स काय करतो, की तो तुमचा रिझ्यूम स्कॅन करतो, आणि त्या रिझ्यूम मध्ये म्हणजे लेटच्या एखादी प्रोफाईल आहे, तिथं 10 जागा आहेत.
तर खूप सारे रिझ्युम्स त्याच्यामध्ये येत असतात आणि त्याच्यामधनं सगळ्यांचेच इंटरव्ह्यू होतात का? नाही. सगळ्यांना शॉर्टलिस्ट केलं जातं का? नाही. ज्यांचे स्किल सेट चांगले आहेत, म्हणजे सगळी जी सुरुवात आहे ही कुठून चालू होती? रिझ्यूमवर. आता रिझ्यूम मध्ये पण म्हणजे जे येत नाही ते पण टाकलं पाहिजे का? तर निश्चितच नाही. कारण रिझ्यूम मध्ये जे तुम्ही टाकणार त्याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहेत. तेच प्रोजेक्ट तुम्हाला विचारले जाणार आहेत. फक्त 1 ते 2 तासात कॅन्डिडेटला आपल्याला निवडायचं असतं आणि इंटरव्ह्यूअरचं तेवढंच काम असतं की त्याचा म्हणजे जो इंटरव्ह्यू द्यायला येतोय त्याचा कॉन्फिडन्स चेक करणं, त्याला टेक्नॉलॉजी जमते का नाही चेक करणं, त्याचं स्किल सेट चेक करणं आणि तो कंपनीमध्ये आल्यानंतर काम करू शकतो की नाही या गोष्टी चेक करणं हे इंटरव्ह्यूअरचं काम असतं आणि त्याच्यानुसार इंटरव्ह्यूअर एक स्टेप्स घेत असतो. तर आपला जो रिझ्यूम आहे तो तसाच असला पाहिजे की अननेसेसरी गोष्टी त्याच्यात टाकू नका. टेक्निकल गोष्टी ज्या खरंच आहेत, ज्या तुम्हाला येतायत आणि चांगल्या येतायत त्याच गोष्टी टाका. जे तुम्हाला येत नाही तिथं टाकू नका. एखाद्याला डी चांगलं येत नाही, पण रिझ्यूममध्ये जर असेल आणि डी चांगलं विचारलं गेलं, ट्री, ग्राफ, लिंक लिस्ट असे चांगल्या लेव्हलचे प्रॉब्लेम्स तिथं जर विचारले गेले, तर ते तुम्हाला येणार नाही आणि तुमचा कॉन्फिडन्स तिथं लूज होईल. तुम्हाला बोलता येणार नाही. पण मग हे सगळं आलं पाहिजे. म्हणजे ऑलराउंडर तुम्हाला कसं राहता येईल, हे सगळं चेक करा, की मला कोडिंग आलं पाहिजे, मला सेटअप्स आले पाहिजे, लिनक्स मला आलं पाहिजे, MySQL मला आलं पाहिजे, UI मला करता आला पाहिजे, बॅक एंड ॲप्लिकेशन माझ्याकडे असलं पाहिजे. जेन टूल्स मला आले पाहिजेत. जर तुम्हाला हजारो मुलांचा रिझ्यूम येत आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला शॉर्टलिस्ट व्हायचंय, तर या सगळ्या गोष्टी तुमच्या रिझ्यूमवरती आहेत का नाही, याचा जास्तीत जास्त इम्पॅक्ट ठरतो. आणि जर त्या येत असतील, तर तुम्हाला त्याच्यामध्ये रिझ्यूम शॉर्टलिस्ट होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामधनं शिकायच्या आणि हे स्टेप बाय स्टेप होते. म्हणजे असं नाही की हे लगेच एका दिवसात तुम्ही सगळं शिकणार आहेत, तर अजिबात नाही. तर ह्या स्टेप बाय स्टेप शिकत असताना तुम्हाला त्याच्या नोटबुक्स प्रिपेअर करायच्यात, बुक्स तसे घ्यायचे, GitHubची प्रोफाईल तुमची तशी बनवायची आणि त्याच्यानुसार तुम्ही प्लेस होत जाणार आहे. तर एक तुमचं नेटवर्क सुद्धा तुम्हाला वाढवायचं की जे मुलं ऑलरेडी ऑर्गनायझेशनमध्ये आहेत किंवा LinkedIn वरती जे मुलं ऑलरेडी जे सीनियर्स लोकं किंवा नातेवाईक किंवा फ्रेंड्स ते ऑलरेडी ऑर्गनायझेशनमध्ये वर्क असतात. तर त्यांच्या थ्रू तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला पण मिळतात. प्लस तुम्हाला तिथं जर ऑर्गनायझेशनमध्ये एखादी प्रोफाईल असेल, यू कॅन अप्रोच देम की मला तिथं रेफर करू शकताय का? किंवा करू शकतेस का? आणि रेफरल जर केलं तर मग थोडंसं आणखी बेनिफिट आपल्याला त्याच्यामध्ये भेटतं, की ॲट इंटरव्ह्यूचा चान्स आपल्याला भेटतो. इंटरव्ह्यूचा चान्स मिळाला म्हणजे प्लेस होईल असं नाही. स्किल सेटवरती हे सगळं ठरत असतं. तर सगळ्या गोष्टींना तुम्हाला याच्यात जायला लागणार आहे. तर तुमचं म्हणजे रिझ्यूम पण चांगलं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर LinkedInवर सुद्धा तुम्ही ॲक्टिव्ह असलं पाहिजे. तुमचं प्रोफेशनल नेटवर्क सुद्धा स्ट्रॉंग असलं पाहिजे. खूप साऱ्या ऑर्गनायझेशन्स त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे फक्त पुणेच आहे का नाही, इंडियामध्ये जर बघितलं तर खूप सारे त्याच्यामध्ये आय-टी प्लेसमेंट देणाऱ्या सिटीज त्याच्यामध्ये आहेत. बेंगलोर आहे, हैदराबाद आहे. खूप साऱ्या त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन्स आहेत आणि पॅकेजेसची रेंज सुद्धा वेगवेगळी आहे. म्हणजे वेगवेगळ्या सिटीनुसार, तिथल्या महागाईनुसार त्या पॅकेजेस ठरत असतात. बट सुरुवातीला ॲज अ बिगिनर तुम्हाला बेसिक कुठली पण कंपनीमध्ये एंट्री मिळाली, तर तिथून त्याचा यूज करून घेऊन तुम्ही स्किल सेट वाढवून घेऊन नंतर नंतर सुद्धा इंटरव्ह्यूज देऊ शकता. असं काही नाही की एका कंपनीमध्ये गेलो म्हणजे आपण तिथंच राहणार आहोत का नाही. तर प्लेसमेंटसाठी किंवा स्टडीसाठी तुम्ही कधी पण तयारी करून या गोष्टी अचीव्ह करू शकता. ओके. त्याच्यामुळे काय आहे की तुम्हाला जे ॲज अ करियर गोल ठरवायचा आहे किंवा करियर पाथ जो ठरवायचा आहे, तर तो कसा असणार आहे, याबद्दल आपण बोलतोय की मला तर सुरुवात करायची. मी जर कॉलेज स्टुडंट आहे, तर याच्यामध्ये मला सुरुवात करायची, तर ती मला कशी करायची? आणि कमीत कमी टाईममध्ये मला प्लेसमेंटपर्यंत कसं पोहोचायचं? ओके. तर याबद्दल आपण सगळं बोललोय. तर टेक्नो मराठी विथ एम-डब्ल्यूमध्ये भरपूर प्लेलिस्ट आहेत. माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, की सर मी ॲक्सेस वगैरे घेतलाय, पण मला कन्फ्युजन होते, की मी आता कसं चालू करू? किंवा कुठून सुरुवात करायची? मला सी लँग्वेजच येत नाही बेसिक, तर मग मी ते कसं करणार आहे? तर 2 गोष्टी मी सांगतो, की ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉलेशन प्रत्येकाला आलं पाहिजे. सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन्स हे जे आहे हे बेसिक आहे खूप. म्हणजे
एखाद्या 5वीच्या मुलाला सुद्धा नवीन नीट जर सांगितलं तरी तो त्या पर्टिक्युलर कमांड्स आता चॅट जीपीटी किंवा एआय यूज करून प्रॉपर टाकू शकतो किंवा समजून घेऊ शकतो. आता समजणं सुद्धा हे बऱ्याचदा महत्वाचं असतं, की कॉलेजमध्ये किंवा याच्यामध्ये आपण ज्यावेळेस शिकतो, की बऱ्याचदा इंग्लिश कम्युनिकेशन तिथं चालू असतं. काही जणांना झेपत नाही, काही जण गावाकडच्या बॅकग्राऊंड मधनं असतात, तर त्यांना ते प्रॉपर झेपत नाही. तर हे जे कोर्सेस मी जे तयार केलेत, तर ते सगळे मराठीमध्ये आहेत. जे प्रॉब्लेम्स नॉर्मली अवेलेबल होतात किंवा जे प्रॉब्लेम्स येतात प्रत्येक स्टुडंटला, तर ते ओव्हरकम करायचं काम त्याच्या माध्यमातून झालेलं आहे. तर तुम्ही ते कोर्सेस बघा, प्रत्येक स्टेप बाय स्टेप्स त्याच्यामध्ये फॉलो करा. आणि याच्यामध्ये जर बघितलं म्हणजे प्रत्येक व्हिडिओचा कंटेंट वगैरे जो आहे किंवा त्या पर्टिक्युलर कोर्सेसचा कंटेंट जो आहे, तो 300 ते 400 अवर्सचा कंटेंट युट्यूबवरती अवेलेबल आहे. तर तुम्ही वेल प्लॅन केलं तर जवळपास 2 ते 3 महिन्यात तुम्ही तो पर्टिक्युलर कंटेंट जो आहे तो चांगल्या पद्धतीने शिकू शकता. फक्त तेवढंच केलं पाहिजे का? अजिबात नाही. म्हणजे GitHub वरनं सुद्धा तुम्ही आय कॅन प्रोव्हाईड सम मटेरियल टू यू, की GitHub पासनं आपण कसं शिकू शकतो. प्रोग्राम जे मी केलेत ते तुम्हाला प्रोव्हाईड करून तुम्ही आधी बेसिक जर आलं तर ऍडव्हान्स लेवलला जाऊ शकता. तर मेन काय आहे, की बेसिक टू ॲडव्हान्स आपल्याला जायचंय, बट बेसिक आधी आलं पाहिजे. ओके, म्हणजे कोडिंग टूल्स, टेक्नॉलॉजीज सेटअप करणं, इन्स्टॉलेशन करणं आणि त्याच्यातले प्रॉपर जे कन्सेप्ट आहेत ते समजून घेणं. तर हे आपल्याला आधी आलं पाहिजे, तरच आपण पुढे जाणार. ओके. तर आजचा जो अजेंडा होता, तर ते मला फक्त एवढंच सांगायचं होतं, की आता आपण जे शिकणार आहोत, ते कसं शिकणार आहे. त्याच्यामध्ये स्पीड जो आहे, तो पण तुमचा मॅच झाला पाहिजे, की पुढे जाताना त्या गोष्टी फॉलो तुम्ही प्रॉपर करतायत. प्रॉपर टूल्स आणि सेटअप तुम्ही करतायत आणि त्याच्यानंतर कोडिंग सुद्धा तुम्ही चालू केलंय. तर अशा पद्धतीने आपल्याला पुढं-पुढं जायचं आहे. तर आय होप प्रत्येक जे मुलं आता जॉइन झालेत, तर ते कॉलेज शिकतायत किंवा कॉलेज कंप्लीट झालेलं असू शकतं किंवा काही बॅचलर डिग्रीला असू शकतात, काही मास्टर डिग्रीला असू शकतात. तर सगळ्यांचं जे टार्गेट आहे फायनल, की आपल्याला काय व्हायचंय? प्लेस व्हायचंय. मग प्लेस होण्यासाठी ज्या स्टेप्स आपल्याला त्याच्यामध्ये करायच्यात, तर त्याच्या रिलेटेड आपण इथं बोलत आहोत. तर तुम्हाला पण म्हणजे काही क्वेश्चन्स, डाउट्स असतील तर यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ अँड आस्क दोज क्वेश्चन्स. ओके. तर किंवा ग्रुपवरती सुद्धा म्हणजे तुम्हाला काही क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येतात, की प्लेसमेंट करताना काय-काय प्रॉब्लेम्स येतात किंवा हे टूल्स, टेक्नॉलॉजीज आणि कोर्सेस शिकताना काही प्रॉब्लेम्स येतायत. तर यू कॅन कनेक्ट विथ मी ओव्हर WhatsApp, ओव्हर कॉल किंवा ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही ते टाकू शकता. ओके. तर हे सगळं आहे. लेट मी शेअर स्क्रीन ॲज वेल. तर याच्यामधनं मी तुम्हाला ॲटलीस्ट दाखवतो, की तुम्हाला स्टडी मटेरियल जे आहे, तर ते कसं चेक करायचंय. ओके. आय होप स्क्रीन सगळ्याला दिसत असेल. तर टेक्नो मराठी विथ एम-डब्ल्यू YouTubeवरती जर सर्च केलं, तर याचे जे ऑलरेडी प्लेस झालेत, अशा मुलांचं सुद्धा तुम्हाला याच्यामधनं कंटेंट दिसेल. तर यू कॅन चेक दॅट. त्याच्यानंतर प्लेसमेंट करताना जे प्लेलिस्ट आहे म्हणजे आता याच्यामध्ये खूप सारे सेशन्स आहेत. काही कोर्सेसमध्ये यू कॅन सी DevOpsचं जे आहे ते 150+ व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो मोर दॅन 1 अवरचा आहे. तसंच सी लँग्वेजचं सुद्धा जर बघितलं तर असे प्रत्येक लँग्वेजचे जे कोर्सेस आहेत ते खूप सारे कंटेंट त्याच्यामध्ये आहेत. इथं सी लँग्वेजचा जो कोर्स आहे तर तो जवळपास 208 व्हिडिओज याच्यामध्ये आहेत. तर हे सगळं तुम्ही ट्राय करू शकता. स्टडी करताना प्रॉपर ॲक्सेस घेऊन तुम्हाला सेटअप्स वगैरे पण करायचं आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये इन्स्टॉलेशन कसं करायचंय, लॉजिक कसं वाढवायचंय,
इन्स्टॉलेशन केल्यानंतर डिबगिंग आणि कंपायलेशन या प्रोसेसेस कशा करायच्या. फक्त सी लँग्वेजच नाही, तर असं तुम्ही सी प्लस प्लसचं बघू शकता, सी लँग्वेजचं बघू शकता, जावाचं पण बघू शकता. काही गोष्टी एआय रिलेटेड, म्हणजे बऱ्याचदा आता एक प्रॉब्लेम होतो की एआय शिकायचं किंवा एआय ला जॉब मार्केट आहे. एआय ला जॉब मार्केट आहे असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की अशा पर्सन्सला ज्याला एआय शिकायला आवड आहे किंवा तो एआयचा चांगल्या पद्धतीने यूज करू शकतो काम करताना. म्हणजे डेव्हलपर आज पण आहे, त्याच्या आधी पण डेव्हलपर होता, पण डेव्हलपरला आता काय झालं की एआय टूल्स टेक्नॉलॉजीचं वेपन मिळालं. तर त्याच्यामधनं तो प्रॉपर क्वेश्चन विचारू शकतो. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी आधी त्याला कोणाची तरी सिनियर पर्सनची गरज लागायची. आता एआयच्या माध्यमातून ते आन्सर्स लगेच भेटत आहे. ओके. तर हे सगळं एआय टूल्स आता तुम्हाला देऊ शकतात. त्याचे पण काहीतरी चार्जेस असतात. ते टूल्स फ्रीमध्ये काही आहेत, काही मॉडेल्स फ्रीमध्ये आहेत, काही मॉडेल्स पेडमध्ये आहेत. ओके. तर कर्सर, विंडसर हे टूल घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये ऍक्सेस घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये शिकू शकता. ओके. तर तुम्हाला त्या पद्धतीने तयारी करायची की तुम्ही ऍक्सेस प्रॉपर घेताय, त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप जात आहेत. डायरेक्ट जर तुम्ही पायथॉन एआय जर शिकायला घेतलं तर तुमचं कन्फ्युजन वाढू शकतं. तर बेसिक जे तर ते ठराविक टाइम देऊन संपवा. एक टार्गेट करा की मला 6 मंथ 1 इयर नंतर प्लेसमेंट व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी मला काय काय गोष्टी करायच्या. तर जर तुम्ही ते प्रॉपर जर स्टेप्स फॉलो केल्या तर इट यू कॅन अचीव्ह दॅट पर्टिक्युलर गोल. करेक्ट. म्हणजे प्लेसमेंट झालेलं जे आहे तर तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. तर याच्या आधी सुद्धा खूप सारे मुलं प्लेस पण झालेले आहेत. यू कॅन चेक दोज व्हिडिओज. ओके. तर हे सगळं त्याच्यामध्ये आहे. तर इथं ऑलरेडी म्हणजे जे मुलं ऑलरेडी प्लेस झालेले आहेत त्यांचे मी व्हिडिओज किंवा सेशन्स ऑलरेडी टाकलेले आहेत. यू कॅन चेक ऑन दॅट. अराउंड म्हणजे 600 to 700 व्हिडिओज जे आहेत तर ते आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत. ओके. तर हे सगळं आहे. याच्यानंतर अजून एक डेऑप्स लवर युट्यूब चॅनल पण आहे. ते फक्त डेऑप्स किंवा क्लाउड किंवा एआय या टेक्नॉलॉजीसाठी यूज होतं. आय विल सजेस्ट स्टुडंट फेजमध्ये असताना तुम्ही कोडिंग किंवा लॉजिक बिल्डिंगवर फोकस करा. जर चांगला जॉब आपल्याला पाहिजे तर लॉजिक असलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे डीएसए, डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम, हे आपल्याला जमलं पाहिजे. बरेच मुलं काय म्हणतात की मला लिंक लिस्ट माहिती आहे, मला स्टॅक क्यू ट्री ग्राफ माहिती, बट माहिती असणं आणि खरंच कोड सॉल्व्ह करणं. जर आपण आत्ता जर एखाद्याला क्वेश्चन विचारला किंवा कधी पण तुम्ही पण विचारून बघा, स्वतःला विचार, जर असे क्वेश्चन्स आल्यानंतर आपण तो प्रोग्राम लिहून रन करू शकतो का सक्सेसफुल. जर करू शकत असेल तर दॅट इज वेल अँड गुड, बट जर जमत नसेल आणि कोडिंगचा हँड्स ऑन नसेल तर दॅट इज व्हेरी प्रॉब्लेमॅटिक फॉर यू. आणि ते जर ओव्हरकम करायचे तर तुम्हाला फ्रॉम द स्क्रॅच कोडिंग त्याच्यामध्ये करायचंय. ओके. मग बेसिक पासून चालू करा की जिथनं इन्स्टॉलेशन करणं हॅलो वर्ल्ड पासून चालू करून प्रत्येक लाईन बाय लाईन कोड समजून घेणं. ओके. कोडमध्ये कमेंट्स वगैरे सुद्धा टाकणं, लॉगर स्टेटमेंट्स टाकणं, हे जर तुम्ही केलं, ती एक सवय जर लावून घेतली आणि बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत कोडिंग जर्नी तुमची चालू ठेवली, गिटअप वरती तुम्ही कोड कमिट करत राहिला, म्हणजे जे पण असाइनमेंट तुम्ही केल्या प्रत्येक असाइनमेंट जी आहे ती तुम्ही गिटअप वरती टाकू शकता. आता गिटअप म्हणजे काय असतं की जिथं आपण कोडिंग असाइनमेंट्स वगैरे टाकू शकतो. तर या पर्टिक्युलर याच्यामध्ये तुम्ही गिटअप महेश वाबळे असं केलं तर तुम्हाला माझ्या पण असाइनमेंट्स वगैरे दिसतील. खूप साऱ्या काही पब्लिक रेपोजिटरी आपण बनवू शकतो, प्रायव्हेट रेपोजिटरी पण बनवू शकतो. पब्लिक म्हणजे बाकीच्या सगळ्यांना दिसतील. तर जे पण तुमचे प्रोजेक्ट्स आहेत जे तुम्हाला पब्लिकली शेअर करायचे, जे तुम्ही रिझ्यूमवर टाकू शकता, ते तुम्ही गिटअप वरती अपलोड करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला गिटअप सुद्धा आलं पाहिजे. कोड मेंटेन कसा करायचा, तर कंपनीमध्ये कोड कसा मेंटेन केला जातो तर गिटअप वरती मेंटेन केला जातो. यू कॅन चेक ऑन दॅट. त्याच्यानंतर डेऑप्स लवर युट्यूब याचं जे हे आहे ब्लॉगिंग, तर याच्यामध्ये सुद्धा स्टडी मटेरियल वगैरे रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. अ, तर याच्यामध्ये फक्त कोडिंगच नाही तर डेऑप्स किंवा एआय याच्या रिलेटेड सुद्धा सगळ्या गोष्टी अपलोड केलेल्या आहेत. स्टडी मटेरियलमध्ये जर इथं गेल्या तर यू कॅन डाउनलोड दिस पर्टिक्युलर स्टडी मटेरियल कंटेंट. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला यूज करायच्या. तर आता महत्वाचं असं होतं की युट्यूबवरती किंवा
ब्लॉग्स वरती. तर हे सगळं कंटेंट आहे. आता ब्लॉग्स बऱ्याचदा यूज होत नाही कारण चॅट जीपीटी किंवा AI चे टूल्स आपल्याला सगळे देतात. ज्यावेळेस हे नव्हतं त्यावेळेस ब्लॉग यूज व्हायचे किंवा स्टॅक ओव्हरफ्लो वेबसाईट तुम्हाला माहित असेल ज्याच्यावरती सगळे सॉल्युशन्स वगैरे भेटायचे. बट जसं AI आलं मागच्या 1-2 वर्षात, तर आता ब्लॉग्स कमी किंवा स्टॅक ओव्हरफ्लो कमी आणि चॅट जीपीटी किंवा AI टूल्स जास्त फॉलो केले जातात. कारण ते ॲक्युरेट आणि 100% बरोबर असणारेच आन्सर्स आपल्याला देतात. त्याच्यामुळं चॅट जीपीटी किंवा AI टूलचा युसेज जास्त वाढला आणि बाकीचं जे सगळं होतं वेबसाईट वगैरे हे सगळं कमी झालं. ओके. तर त्याच्या रिलेटेड आहे म्हणजे खूप सारे YouTube चॅनल, खूप सारे ब्लॉग कंटेंट हे सगळं तुम्हाला मिळेल. बट हे सगळं मिळत असताना तुम्हाला स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. कन्फ्यूज त्याच्यामध्ये होऊ नका. आय विल ऑल्वेज सजेस्ट की सी लँग्वेज किंवा लिनक्स आणि युनिक्स ह्या बेसिक ज्या 2 गोष्टी आहेत, हे जर केलं तर तुम्ही कुठली पण गोष्ट लर्न इझिली करू शकता आणि सोबतीला तुम्हाला AI पण शिकायचंय. पण AI नंतर शिका थोडंसं. लगेच सुरुवातीलाच AI आलं पाहिजे असं नाही. बट AIची पॉवर जी आहे ही समजण्यासाठी तुम्हाला बेसिक कोर कन्सेप्ट त्याच्यामध्ये आले पाहिजे. ओके. तर आय होप तुम्हाला आजचा जो अजेंडा होता की प्लेसमेंट स्टडी कसा करायचा आहे, ह्या बॅचमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे ही जी बॅच आहे ही फ्री असणार आहे. एनीवन कॅन जॉईन दिस. आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे असणार आहे की आपण जस्ट एक शेअर करतोय की जो पण एक्सपिरियन्स मला याच्यामधनं शेअर करायचा आहे, तर आय एम प्लॅनिंग टू शेअर ऑल माय नॉलेज जे मी पण शिकलोय. तर आय एम प्लॅनिंग टू शेअर दिस विथ कम्युनिटी. मग ते ब्लॉगच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी शेअर करतोय. तर तुम्हाला पण म्हणजे प्लेसमेंट जर व्हायचंय तर कन्फ्यूज व्हायचं नाहीये. काय फॉलो करायचंय, कुठली स्टेप्स करायची, याच्यामध्ये जरी प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते मला विचारू शकता आणि आय विल बी अवेलेबल टू यू. करेक्ट. म्हणजे कॉल किंवा व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्ही त्याच्या रिलेटेड गोष्टी विचारू शकता. फक्त स्टडी मटेरियल्स मला जे आज दाखवायचं होतं, तर आय होप दिस पार्ट इज क्लिअर. ओके. तर यू कॅन टेक दिस ॲक्सेस. आता पहिली स्टेप्स काय चालू करायचं आहे, तर आय विल सजेस्ट की ऑपरेटिंग सिस्टीम बेसिक्स, ऑपरेटिंग सिस्टीम लिनक्स कमांड्स किंवा एखादा प्रोग्राम मला जर रन करायचा आहे, तर त्याच्यासाठी काय काय लागतं, तर निश्चितच कंपायलर आपल्याला लागतं. टूल्स, सॉफ्टवेअर्स आपल्याला लागतात. मग त्याच्यामध्ये व्हिज्युअल स्टुडिओ तुम्ही करू शकता. आता इथं मी व्हिज्युअल स्टुडिओ सुद्धा आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये कोड आपण करू शकतो, रन करू शकतो. तर बेसिक पासनं चालू करा आणि बेसिक पासनं चालू केल्यानंतर तुम्ही ॲडव्हान्स स्टेप्सला जाऊ शकता. ओके. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. इन केस यू आर हॅव्हिंग एनी क्वेश्चन्स, डाउट्स, यू कॅन आस्क. ओके. तर आज आपण इथं कन्क्लूड करतोय. बट प्रत्येक सॅटर्डे आणि संडे 9:30ला सेशन होणार आहे. तर आजच्या सेशनमध्ये मला काय सांगायचं होतं की प्लेसमेंट स्टडीसाठी आपण प्रिपरेशन कसं करायचंय आणि स्टेप बाय स्टेप्स आपण काय काय गोष्टी फॉलो करणार आहोत. ओके. इन केस यू आर हॅव्हिंग एनी डाऊट, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ अँड आस्क क्वेश्चन्स.